नमस्कार मित्रांनो, स्वामी म्हणतात की तू आता रडू नको, तुला दुःख देणारे देखील आता तुझ्या सुखाचाच विचार करतील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी दुःख असतेच. काही जण सांगतात की आमच्या आयुष्यात खूप दुःख आहे, आम्हाला खूप लोकांनी वाईट वागणूक दिली आहे. जेव्हा कोणी आमच्यासोबत वाईट वागत असतं, जाणून बुजून आम्हाला त्रास देत असतं. काही लोक तर आमच्यासोबत नेहमी चुकीचा व्यवहार करत असतात, आम्हाला खोटं बोलून फसवत असतात. आम्हाला खूप जास्त दुःख त्यांनी दिलं आहे. तर मित्रांनो, या सर्वांवर आपण करायचंय काय? तर मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा कोणी आपल्यासोबत चुकीचा व्यवहार करत असेल, तेव्हा ते प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात सुखी नसतात, हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. खरं तर आपल्याला ते दुखवत नसतात. बघायला गेलं तर ते स्वतः जास्त त्यांच्या आयुष्यात दुःखी असतात, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं दुःख आपण समजून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला या गोष्टी समजणं खूप अवघड आहे, कारण ती लोक काहीही बोलत असतात, आपल्याला हवं तसं दुखवत असतात. त्यांना इतरांच्या मनाला काय वाटेल हे जरासुद्धा माहिती नसतं. यांच्या मनात कोणतं दुःख आहे. पण मित्रांनो, हे सर्व त्यांचं कर्म झालं. आपण त्यांच्यासारखे नाही आहोत. आपल्याला फक्त अशा वेळेला एक गोष्ट बोलायची आहे, मी शक्तिशाली आत्मा आहे. हे जसे घाणेरडे वागत आहेत, खोटं बोलत आहेत, त्यांची वागणूक बरोबर नाही आहे, हे सर्व करून मला नाही तर ते स्वतःला दुःख देत आहेत. त्यामुळे अशा वेळी स्वतःला ताब्यात ठेवायचे आहे. तर मित्रांनो, अशा परिस्थितीत आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्याला त्यांचा सन्मान आणि शुभेच्छाची शक्ती त्यांना दिली पाहिजे. आपल्याला फक्त आणि फक्त 2च मिनिटे एका ठिकाणी शांत बसून असे बोलायचे आहे. मग तुम्ही कुठेही असाल, घरी असू द्यात, कामावर असू द्या किंवा कोणत्याही ठिकाणी असू द्या, कारण आपल्याला कधीही कोणीही दुखावू शकते, कधी आपण कोणाची आपले भांडण होऊ शकते, हे सांगता येत नाही. तर मित्रांनो, यावेळी आपण कुठेही कोणासोबत देखील आणि कधी रोडवर भांडण होत असतात, कुठेही आपल्यासोबत कोणताही प्रसंग घडू शकतो. या सर्व गोष्टींमुळे आपण जास्त स्वतःला त्रास करून घेतो. पण आता आपल्याला हे थांबवायचे आहे. या परिस्थितीमध्ये आपण आपल्या मनाला फक्त एक सांगायचे आहे, मी खूप शक्तिशाली आत्मा आहे, परमात्मा परमेश्वर माझ्यासोबत आहे. त्यांना आपण आपल्या मनातून सन्मान, शक्ती आणि शुभेच्छा पाठवायच्या आहेत. अशा वेळी त्यांच्यावर रागावू नये किंवा त्यांना उलट बोलू नये. तर फक्त रोज 2 मिनिटे हे केल्याने तुम्हाला जाणवेल की आपल्या शरीरात एक वेगळ्या प्रकारची शक्ती निर्माण झाली आहे. आणि आपल्याला ते लोकांचे विचार मनात न घेता आपल्याला फक्त एकच विचार करायचे आहे, माझ्यासोबत आहे, माझी परमेश्वराची शक्ती आहे. आपण तर परमेश्वराची चिमुकली बाळं आहोत. भक्तांनो, ते वाईट वागणारे लोक या सर्व गोष्टी विसरले आहेत, पण आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यांच्या आयुष्यात काही जुन्या गोष्टी असतात, त्या आपण विसरू शकत नाही. किती प्रयत्न केला तरी त्या गोष्टी मनातून जात नाहीत. पण आपल्याला आजपासून एक नवीन प्रयत्न करायचा आहे. आपण आतापर्यंत हेच बोलत आलो आहोत की मी या गोष्टी कधीच विसरू शकत नाही. त्याला एकच गोष्ट बोलायची आहे की मी तुम्हा सर्वांना क्षमा केली आहे आणि आता सर्व या गोष्टी मी विसरणार आहे. तर आपल्याला वाटेल की हे इतकं सोपं आहे का? तर हो, खरंच हे सोपं आहे. कारण आपलं बोलणं कोण ऐकतं? तर आपलं बोलणं आपला परमात्मा, आपला परमेश्वर ऐकत असतो. आपलं मन आपलं बोलणं ऐकत असतं. तर मित्रांनो, फक्त आणि फक्त आपण आपल्या मनाला आणि त्या परमेश्वराला या गोष्टी सांगायच्या आहेत. आपण कसं दुसऱ्यांना समजावून सांगतो की कशाला त्या गोष्टींचा विचार करताय, आता सोडून द्या, त्याच गोष्टींचा विचार करून काहीच होणार नाही. अशाच प्रकारे त्यांना शक्ती देऊन, त्यांना प्रेरणादायी करून आपण समजावून सांगत असतो. तर मित्रांनो, मग आपल्यासोबत हे स्वतः करायला काय हरकत आहे? भक्तांनो, आपण एक स्वतंत्र आत्मा आहोत, आपण एक शक्तिशाली आत्मा आहोत. आपल्यासोबत परमेश्वराची शक्ती आहे. फक्त हे आपल्याला सारखे किमान 1 तासांनी 30 सेकंद वेळ काढून तरी बोलायचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त एकदाच बोलून हे सगळं संपणार नाही आहे, तर आपल्याला हे रोज बोलायचे आहे. तर खरोखरच तुमच्या पाठीशी परमात्मा परमेश्वर सदैव पाठीशी राहील. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.